नमस्कार मित्रांनो, तुम्ही बेल तर पाहिलीच असेल, इलेक्ट्रिक बेल. पण आपण आज जी बेल बनवणार आहोत ती मोटर वापरून, DC मोटर वापरून वाजणारी बेल तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे अर्थात एक बेल. ही सायकलची जी बेल असते त्यातलं आतलं मशीन काढून ही जी बेल आहे, बेलचं वरचं जे वाटी आहे ती घेतलेली आहे. समजा तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही एखादी स्टीलची वाटी किंवा पत्राचा डब्बा जरी घेतला, फक्त आवाज थोडासा वेगळा येईल, पण तुम्ही अशा प्रकारची बेल एक वापरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मोटर. एक मोटर असेल, छोटीशी मोटर, 3 व्होल्ट किंवा 9 व्होल्टवर चालणारी मोटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बेल चालू बंद करण्यासाठी स्विच. हा स्विच आहे, बेलचा जो स्विच असतो तसा स्विच आहे. नंतर आपल्याला लागणार आहे एक आईस्क्रीमची स्टिक. ही कट केलेली आहे मी, आईस्क्रीमची स्टिक आहे. एक छोटासा तुकडा आहे, 1 इंचाचा आहे. आपल्याला लागणार आहेत 2 मणी, बीड्स, 2 मणी लागणार आहेत. दोरा लागणार आहे आणि संपूर्ण हे जे बेल आहे ती बेल बसवण्यासाठी एखादा पुठ्ठा किंवा एखादी लाकडाची फळी किंवा प्लायवूडचा तुकडा, हे सगळं आपल्याला मटेरियल जे बसवायचं आहे त्याच्यासाठी. ओके, तर आपण आता सुरुवात करूयात कसं बनवायचं ते. तर याच्यामध्ये हे मी जे मटेरियल वापरेल हे असंच वापरावं असं नाही आहे. तुम्ही तुमच्या आयडियाज वापरा. म्हणायच्या ऐवजी तुम्ही नट बोल्ट बोल्ट वापरू शकता किंवा दुसरं काही मटेरियल वापरू शकता की जे जड आहे आणि या बेलवर असं आपटू शकेल. ओके, तर आपण आता सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा पुठ्ठा घ्यायचा आपण. आता आम्ही पुठ्ठा घेतलेला आहे आणि मी ॲक्च्युली मला बॉक्सच मिळाला तर मी बॉक्सच घेतलेला आहे. आणि या बॉक्सला आपल्याला आधी बेल बसवून घ्यायची आहे. तर या बॉक्सला मी आता बेल बसवतो. बेल बसवली आहे आणि बेलला आतून टाईट करतो. हा बोल्ट टाईट झालेला आहे आणि आता आपण हा बॉक्स तयार झाला. आता ही जी मोटर आहे, तर मोटरला लावण्यासाठी आपल्याला एक सिस्टम तयार करायची. त्यासाठी एक आपण हा जो आईस्क्रीमची स्टिक घेतलेली आहे त्या आईस्क्रीमच्या स्टिकला अशा पद्धतीने 2 मणी दोऱ्याच्या सहाय्याने बांधायचे. हे मणी बांधताना खूप टाईट नाही लावायचे, म्हणजे याच्यापासून थोडंसं ताणल्या गेल्यानंतर अंतर तयार होईल असे लावायचे. म्हणजे अगदी ह्याच्या क्लोज नाही लावायचे. 2 मणी असे लावायचे होल पाडून. आणि याच्या सेंटरला एक होल पाडायचा आहे तुम्हाला, जे मोटरची शाफ्ट आहे त्या शाफ्टला इथं असं लावण्यासाठी. तर समजा काही त्या मोटरला इथे व्हील असतं तर ते तुम्ही डायरेक्ट व्हीलला चिटकवून जरी दिलं तरी तुम्हाला जमू शकतं. हे बघा, मी हे डायरेक्ट हे जे व्हील आहे मोटरचं त्या व्हीललाच ही जी सिस्टीम आपण तयार केलेली आहे ही आपण अशीच याला चिटकवून दिलेली आहे. ओके, तर ही मोटर आणि त्याच्यावरच्या बाजूला हे आपण एक आईस्क्रीम स्टिकला 2 मणी लावून ते मणी असे चिटकवून दिलेले आहेत, बांधून दिलेले आहेत. आणि मग मोटरला तुम्ही वायर्स वगैरे जोडायच्या. तर त्या कशा जोडायच्या ती सिस्टीम तुम्हाला दाखवतो. तर इथे बघा सर्किट डायग्राम दिलेला आहे मी. तर ही मोटर आहे, हा स्विच आहे. स्विचमध्ये आत 2 पॉइंट्स असतात. हा स्विच आहे आणि ही बॅटरी आहे. तर आपल्या बॅटरीला 2 पॉइंट्स असतात. हा पॉझिटिव्ह, ही 9 व्होल्टची बॅटरी आहे कारण माझी मोटर 9 व्होल्टची आहे. तर इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. तर बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो स्विचच्या
एका टोकाला जोडायचा वायरनी आणि स्विचचा जो एक दुसरं टोक आहे त्याला वायर लावून ही मोटरला जोडायची आहे. आता मोटरची फिरण्याची दिशा जी आहे ती याच्यावर अवलंबून असते. तुम्हाला कोणत्या दिशेने फिरवायचं आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे की पॉझिटिव्हला इकडचं इकडे केलं तर मोटर उलट्या दिशेने फिरते. ओके. नंतर बॅटरीचं एक टोक डायरेक्टली इथे जोडायचं. ओके. तर आता इथे तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्षात जोडलेलं कसं आहे ते पहा. हे बॅटरीचा हा बॅटरी लावण्यासाठी त्याची बॅटरीची कॅप आहे. इथे आपण कनेक्टर म्हणतो त्याला, बॅटरी कनेक्टर हा इथे आपण लावू शकतो. बॅटरीची पॉझिटिव्ह म्हणजे हा लाल वायर जी आहे लाल वायर या स्विच मध्ये गेलेली आहे. थोडा स्विच वेगळ्या प्रकारचा आहे हा, म्हणजे स्विच रचनाच अशीच आहे, फक्त त्याचं वरचं जे बॉक्स आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. नंतर याच्यातून दुसरी वायर मोटरमध्ये आणि याची जी बॅटरीची जी निगेटिव्ह आहे ती मोटरला. अशा प्रकारे ही रचना केलेली आहे. आता ही जी मोटर आहे ही मोटर आपण याच्यावर बसवायची आहे. ती बसवण्यासाठी मी काय केलं की या बेलची उंची आणि मोटर यांची ऍडजस्टमेंट करता यावी एक्झॅक्टली म्हणून याची उंची वाढवण्यासाठी मी एक ठोकळा तयार केलेला आहे. हा पुठ्ठ्याचाच तयार केलेला आहे. एकावर एक पुठ्ठी लावून एक ठोकळा तयार केला आहे आणि मोटर लावण्यासाठी पाईपचा तुकडा कट करून आणि स्क्रूनी इथं बसवलेला आहे, फिक्स केलेला आहे. तुम्ही याच्या चिकटपट्टी वापरू शकता किंवा पाईप लावण्यासाठी क्लॅम्प मिळतो तो लावू शकता आणि याच्यावर सरळ तुम्ही अशी मोटर लावू शकता. ओके. आता ही आपली मोटर तयार झालेली आहे. बटन लावलेलं आहे आणि आता आपण रेडी झालेली आपली मोटर. आपण बघूयात वाजते का ती. आणि हे बटन दाबूयात आपण. वाव, मस्त वाटते मोटर. आता एक गंमत बघा, इथे हा जो मणी आहे हा मणी याला चिकटलेला नाहीये, याच्या अंतरावर आहे. मणी खाली लोंबतोय, बरोबर आहे. हाही मणी लोंबतोय आणि हाही मणी लोंबतोय. ज्यावेळेस मोटर फिरते त्यावेळेस काय होते बघा. ज्यावेळेस मोटर वेगाने फिरते त्यावेळेस हे जे आईस्क्रीम स्टिक आहे ती वेगाने फिरते आणि याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तुम्हाला माहिती आहे की सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे जे मणी आहेत ते बाहेरच्या बाजूला फेकले जातात. पुन्हा एकदा बघूयात आपण कसा मणी तो त्याच्या बाजूला जातो तो. वाव, मस्त. तर अशा प्रकारे एक बेल तयार करा आणि मला सांगा तुम्हाला आजची ही जी बेल आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.